हॅलो फ्रेंड्स, तर आज होता डे 2 आणि व्योम बघा कसा मला बघतोय लपून लपून कॅमेरामध्ये. इथे आम्ही थांबलो होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी. ब्रेकफास्ट केला आणि मग आम्ही निघालो पुढे. इथे आम्ही आलो होतो विजया विठ्ठल टेम्पल बघण्यासाठी. हे मंदिर मेन रोडपासून 1 किलोमीटर आत आहे, त्यामुळे मग इथे इलेक्ट्रिक व्हेकलची सोय आहे. हे जे दोन्ही बाजूनी दिसत आहे हे जुन्या काळातील दुकानांचे दगडी खांब आहेत. ह्या बाजारात घोड्यांचा व्यापार व्हायचा. बाहेर देशातील व्यापारी त्यांचे घोडे इथे विकायला यायचे आणि आम्ही इथे पोहोचलो आहे मंदिराजवळ. आता आम्ही इथे आतमध्ये आलो. त्यानंतर मग हे जे समोर दिसतं आहे हे कल्याण मंडप आहे, जे विवाह मंडप बोलतात याला. ह्या मंदिराचे 3 प्रवेशद्वार आहेत. त्यानंतर मग आम्ही इथे गाईड केला होता. त्याने आम्हाला खूप छान सगळं समजून सांगितलं. इथे प्रत्येक पिलरवर काही ना काही कोरलेलं आहे. या मंदिराचा सर्वात आकर्षित भाग म्हणजे संपूर्ण दगडातून निर्माण केलेला हा रथ म्हणजे स्टोन चॅरियट. याच्या एक्झॅक्ट समोर विठ्ठल मंदिर आहे, ज्याचे म्युझिकल पिलर्स आहेत. त्यानंतर मग आम्ही निघालो पुढे. इथे आम्ही रस्त्यात नारळ पाणी पण पिलो. व्योमने केळी पण खाल्ली. त्याने खूप केळी खाल्ली होती इथे. त्यानंतर मग आम्ही आलो इथे म्युझियममध्ये आत काही शूटिंग अलाउड नव्हती, त्यामुळे जास्त काही शूट केलं नाही. म्युझियममधून निघाल्यावर आम्ही इथे आलो होतो जेवायला. जेवण येऊपर्यंत आमचा असाच टाइमपास चालू होता. व्योमची पण मस्ती चालू होती इथे. जेवण झाल्यावर इथे मग आम्ही फायर पान पण खाल्लं. त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या स्पॉटवर. ते होतं क्वीन्स बाथ. क्वीन्स बाथ नंतर आम्ही आलो होतो महानवमी दिब्बाला. इथे खूप ऊन होतं आणि सर्व स्पॉट्स जवळजवळच होते. आता इथे आलो होतो आम्ही लोटस महाल बघायला. त्याच्याच बाजूला एलिफंट स्टेबल आणि रांगा टेम्पल पण बघितले. इथे आम्ही बराच वेळ थांबलो, फोटोज काढले आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या रूमवर जाण्यासाठी निघालो. रूमवरती जाताना आम्हाला इथे लक्ष्मी पण दिसली. आम्ही तिच्यासोबत फोटोज पण काढले. व्योमला तर खूप भीती वाटत होती एवढ्या जवळून बघताना. सो असा होता आमचा सेकंड डे. बाय बाय. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.